चड्डे बिड्डे सगळे दिसते इथं. वाव, बघा कसं दिसतंय. बघा खरंच नाही यार, खूपच भारी आहे. आणि इथून बघायचा लुकच वेगळा आहे. बघू शकता तुम्हाला माझ्या पाठीमागे दिसत असेल. घेऊन जातो. बघा किती इतकं जोरात पाणी येत आहे ना, खूपच. बरं माझ्या आणि आवाज तर खरंच इतका भारी आलाय ना. कोणी जात नाही ऋषा, कोणी गेलं नाही ना. कोणी गेलं का? कोण गेलं? थंडी तर इतकी वाजू राहिली त्यामुळं वरती जायचं म्हणते या रस्त्यानं. घेऊन जातोय मी. दोन मिनिटं. थँक्यू. बघू शका मित्रांनो, माझ्या पाठीमागं तुम्हाला कसं दिसतंय. डोंगराचं पुरा पाणी असून उद्या तिथं खाली येतं वाटतं. डोंगराचं पुन्हा खाली येतं इथून खाली. लोक खूप एन्जॉय करताय. आणखीन एक धबधबा आहे तिथे तुम्हाला नेतोय मी. करा खूपच बघू शकतो तुम्हाला इकडे. बघा खूपच मोठी आहे, काही दिसत नाही आहे. सगळं ढवळं ढवळं दिसू राहिले. बघू शकता इकडं पाणी समज असं इकडे येतं आणि इकडून खाली इकडे जातं. खूपच थंडी वाजते बाबा.
आणि मी माझी फेवरेट बाईक तुम्हाला दिसत असेल ते बघा R15 एक पोज ठेव असं तर आपल्या ड्रीम बाईक सोबत आपण एक फोटो काढलेला आहे मी काय माहिती माझ्या लाईफमध्ये माझी ड्रीम बाईक येते का नाही पॉईंटवर जायचं म्हणून तो आता समोर जातोय बघतो तर जर कसं आहे तर आणखीन पण बघू शकता मला तर असं वाटतं की जाऊन रूमवर जाऊन डायरेक्ट झोपावा पण नको आहे पण बघू समोर जाऊन आता किती दूर आहे किती काय म्हणतो तर भेटूया डायरेक्ट लाईन पॉईंटवर माझ्या पाठीमागं बघा नुसता ढवळा ढवळ ढग एक प्रकारचे ढग म्हणा ते ढग आहेत रब्बा पण जास्त जरा थंडी वाजायची तिकडं बघा तिकडं ढगच आहे आपला लो एंड पॉइंट आलेला आहे त्याचा गेट वेलकम टू टायगर पॉइंट बघूया आल्यानंतर सगळ्या तिथं पहिलं अगोदर बघू शकता सगळे दुकान आय लव्ह यू लोणावळा पार्किंग बिर्किंग सगळे लावलेली ओके मध्ये असं वाटतं तर मला आता असं वाटतंय की काही तर दिसणार तर नाही आहे माकडं पण आहे इकडं समोरचं काहीच दिसत नाही आहे माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता पण एवढं काही खालून काही दिसत नाही आहे कारण की पाऊस पडतोय ना ती धुई पण पडल्यामुळे जास्त काही दिसत नाही आहे तर आम्हाला पहिलेच एक जण माणूस म्हणलं होती की बाबा काही दिसणार नाही म्हणून तरी बघू बघ आपण पण तिकडे जाऊन चल आपलं छोटस इथून पण सीन घेतला तर थोडं भारी दिसत आहे बघा कायशाला काय दिसन सगळे दुसरं दिसायले तुम्हाला चला समोर जाऊन बघतो तुम्हाला दाखवतो जर दिसलं तर दिसलं असं तर काही दिसत नाहीये टायगर पॉइंट हवा पण एकदम गार सुटलेली आहे बघा खरंच काही दिसत नाही आहे
लॉरेन्स पॉइंट बघा, माझ्या पाठीमागून मला दिसत असेल लॉरेन्स पॉइंट म्हणून. हे बघा, गाड्या गुड्याचं नुसतं लोकायला इथं काही दिसू पण नाही राहिलं, काही नुसतं धुई पडलेली. त्याच्यात काय अर्थ, नुसतं धुई पडल्यामुळं थोडं चांगलं त्या बघायला पण वाटलं पाहिजे माणसाला की बघून काहीतरी फायदा झाले. इथं बघावतं जिकडं तिकडं बघावतं नुसते धुईच पडलेली. आणि खास करून जिकडं आपण पाहायला आलो तिकडं माझ्या पाठीमागं काहीच नाही, नुसतं धुईच पडलेली. काही ना आता नुसतं निघतो चाय घेतो. गरमागरम चाय घेऊया आपण, जास्त थंडी वाजतीये. आणि आता जे एक जणांची बघितली की त्यानं बाटली टाकली होती आणि बाटली डायरेक्ट वापस रिटर्न आली. पण मी बघितलं कॅमेरामध्ये, तुम्हाला दाखवा म्हणलं पण असं काही झालं नाही आहे. परत काय त्यांनी टाकली नाही, म्हणून इकडे बघा माझ्या पाठीमागं तुम्हाला माकडं पण दिसत असते. हे बघा, ए डबल ट्राय कर, थांब परत एकदा ट्राय कर. हा ऋषी फेकतोय. हे बघा, मग आताच बोललो होतो मी. हा फेक चल. हे बघा वापस आली, कारण की इकडे बघ. हॅलो, पाऊस सुरू झाला इथं. असं वाटतंय मला. हॉटेल आहे. काय घेत नाही तू? तो आपला चाय आलेली आहे. तर असं चाय पण पिताय ना, इतकी थंडी असते. चलकाप कॅमेरा पण असा हलत असेल, तुम्हाला कळत असेल हलतंय म्हणून चाय घेत येतो. फायनली आपण भोसी डॅमकडे जातोय. पाऊस तर जरा जास्तच चालू आहे. बघूया जाऊ देतात का नाही. काल आलतो तर पण आम्हाला वापस पाठवले ते पोलीस होते, ते म्हणले जाऊ नका म्हणून. तर इथं पण गेट लॉक दिसतंय. बघू आपल्याला जायला भेटते का नाही. आरोग्य बोलतो जास्त गर्दी नाही रे. तर काल बंद होतं, जास्त जाऊ दिलं नाही की कारण की ते माणसं 5 फॅमिली वाहून गेली ना, म्हणजे 5 जण वाहून गेले, फॅमिली मेंबर होते ते वाहून गेले म्हणून आम्हाला काय जास्त वेळ तिकडे जाऊ दिलं नाही आहे. ते माता येतं तरी पण आम्हाला होऊ शकतं, पाणी तर थोडं जास्त झालेले आहे. जायचे इम्पॉसिबल आहे. बघा पाणी जरा जास्तच आहे.
इथं चप्पल, टी शर्ट, गॉगल सगळं रेंटवर भेटते. इकडून जाऊ देत नाही. इकडून जरा रस्ता पाणी जरा जास्त झालेलं आहे म्हणून आम्हाला इकडून जाऊ देत नाही आहे. तर समोरून दुसरीकडून एक रस्ता आहे तिकडून ट्राय करून बघू की तिकडून पण जाऊ देतात का नाही. नाही तर काय मग भोशी डॅमला इथूनच बाय बाय करावं लागेल. लांबूनच जवळून तर काय पाहायला भेटणार नाही. त्यामुळं बघूया समोर जाऊन. तुम्हाला समोरचा रस्ता पण दाखवतो कसा आहे. इथं समोर ॲटो स्टँड बघा. हे इकडं पलीकडं आमची समोर रूम ॲटो स्टँड. तर फायनली इकडून जागा आहे जायला. ते बघू शकता. वाव किती छान आहे. तिकडेपेक्षा इथून जरा जास्त दिसतंय. पण तर बरं झालं जागा आहे. नाही तर म्हणलं तर ब्लॉग मध्ये आमचा भोशी डॅम येतोय का नाही काय माहिती. ते यायलाच पाहिजे नाही तर मजाच येणार नाही. कारण की ब्रेक्स नको आहे घ्यायला. कारण की भोशी डॅमचं पाणी जरा जास्तच वाढलेलं आहे त्यामुळं नको आहे. लोक मस्त पोरं एन्जॉय करतात. बघा इकडं किती पाणी वाढलंय. एवढं नव्हतं पण पाऊस 24 तास चालू आहे म्हणून पाणी वाढले. आणि त्या तिकडं दिसतंय ना तिथून ते गेट आहे. तिथलं गेट बंद केलेलं आहे की कोणी येऊ देत नाही कोणाला. आम्ही तिथेच होतो त्यामुळे आम्हाला येऊ देत नाही. त्यामुळे इकडं दुसरा रस्ता होता म्हणून तिथून आलो. पाण्याचा आवाज पण जरा जास्तच येत आहे. तिकडं पण बघा किती छान दिसतंय. कोपरे घेऊन जातो तुम्हाला. पाणी जरा वाढलेलं आहे म्हणून त्यामुळं गर्दी पण जास्त नाही आहे. एक पायरी 2 रस्ते तिथं थोडी अडचण झाली. थोडी नाही खूपच मोठी अडचण आहे. तो भैया चला तुम्हाला आता खाली घेऊन जातो.
खुश. माझे संख्येचे पोरं होते ते पण आले नाही. आम्ही तिकडून आलो. मला म्हणलं ट्राय करून बघावं, फिरून बघावं. इतक्या लांबून मी आलो आहे आणि ओशिजांचा जर शूट नसलं तर थोडं चांगलं वाटणार नाही. आम्हाला पाणी जरा जास्त वाढलंय म्हणून आम्हाला घरी पाठवतायत. आम्ही डायरेक्ट आता रूमवर जातो. हो, बघू शकता तुम्हाला गाडी कोणती दिसतीये. तर कमेंट करून नक्की सांगा गाडी कोणती आहे. तर आपले हॉटेल रूम मध्ये पण घेऊन जातो तुम्हाला. बसले पाव तुम्ही करा नाश्ता. मी कपडे चेंज करून ही छोटीशी बोर्ड माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसत असत. ही आमची रूमची आणि आमचा नंबर कुठे करा एक. तर ही आमची रूम. ओपन द गेट. चाबी. चाबी कोणाकडे? थंडी वाजते. सकाळी भिजायचं. खोलला पण ताला. ही आमची रूम. चड्डे बिड्डे सगळे दिसते इथं. मी आता कपडे चेंज करतो. तर बाय बाय. तर फायनली कपडे चेंज केलेले आहेत मी. तर थोडासा मस्त नाश्ता करतो जाऊन. पब्लिक काही एक नाही दोन नाही सगळे खायला लागले. तर भूक लागली. तर झालं मग का कपडे वगैरे चेंज केले. फायनली आम्ही सगळं पॅकिंग केलेली आहे आणि आता घरी निघत आहोत. तर सगळ्यांनी कपडे आवरलेले आहेत. मी पण माझी बॅग आणि जॉकेट घातलेलं आहे. आता आउट करायचं आहे. तर निलेश दादा रूम लावत आहे आणि चाबी घेऊन येत आहे. मी थोडंसं पेमेंट राहिलं ते पेमेंट करतो
आम्ही जाऊ समोर लगेच. तर फायनली आम्ही बाहेर निघलेलो आहोत आणि मी आता समोर ऑटो स्टँडवर जातो आणि तिथून आम्हाला ऑटो बुक करायचा आहे आणि स्टेशनला जायचं आहे. स्टेशनला डायरेक्ट स्टेशनला गेल्यानंतर भेटू आपण. बाय बाय. जाण्याच्या अगोदर छोटासा भुस डॅमचा लोकेशन बघून घ्या. ऑटोवाल्या काकाने आपल्याला लोणावळा स्टेशनला सोडलेलं आहे. तर आपण जाऊ स्टेशनमध्ये आता. तर समोर गेल्यानंतर तिकीट वगैरे काढतो. तर फायनली लोणावळ्याच्या स्टेशनवर मी आलेलो आहे. पण आता मी लोणावळ्याच्या धबधब्यावर आहे. पुढे समोर गेले मी ते तिकीट काढू लागलो त्यामुळं पाठीमागे राहिलेले. मला स्टेशनचा लोकेशन दाखवतो. हे बघा असं आहे, असा धबधबा. आमची ट्रेन 4:30 वाजता आहे. तर आता 4:30 वाजेपर्यंत काय करायचं आहे ते काही समजत नाही. ते तिकडे खाली बसलेली आहेत. तर आता मी जातोय त्यांना विचारतो की बाबा चला म्हणून कुठेतरी हिंडायला. किती 4 वाजल्यापासून तर इथं किती बोर होईल. पण मोबाईलमध्ये पण आम्हाला गाड्या करावं लागतात. मोबाईलमध्ये चार्जिंग पण राहणार नाही. समोरच बसलेले पोरं. आणि खरं तर मला होतं जाऊ वाटायला झाले पण काय करावं, आमचे खिसे खाली झालेले आहेत त्यामुळं जावंच नाही करणार. खिसे पैसे असले तरी कवरच थांबवलं नाही काही दिवशी जावंच लागतं. फायनली आमची जर्नी एकदम चांगली झालेली आहे माझ्या आणि माझ्या मित्राची. तर आम्ही आलो आमच्या सेलूच्या स्टेशनला आणि आता जातोय घरी.